आज आपण पाहणार आहोत अळूवडीची रेसिपी। अळूवडी आपण नेहमीच बनवत असतो, पण कधी-कधी काय होते, अळूवडी आपण तेलात टाकताच वडीचे पदर सगळे सुटतात। त्यामुळे वडी तेलकट होते आणि वडीचा चुरा होतो। त्यासाठी आज आपण अळूवडी लावायची योग्य पद्धत पाहणार आहोत, म्हणजे वडी सुटणार नाही। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक करा। चला तर पाहूया रेसिपी। नमस्कार, मी रसिका, रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम इथे अळूचे पानं घेतली आहेत। तर हे पहा, या पद्धतीचे हे असे पानं असतात आणि ही पानं स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया। तर इथे ही पानं मी सगळी धुवून घेतली आहे। पावसाचे दिवस आहेत, माती धूळ वगैरे लागलेली असते, त्यामुळे पानं पहिले स्वच्छ करून घ्यायची आहे। या पानामधलं पाणी नितळत ठेवूया, तोवर पुढची तयारी करूया। गॅस चालू केला आहे आणि गॅसवर एक पॅन ठेवला आहे। यामध्ये बेसन पीठ घालूया। हे बेसन पीठ विकतच आहे। तर इथे मी 8 मोठी पळी बेसन पीठ घेतलं आहे। हे मंद आचेवर थोडं भाजून घेऊया। यामुळे काय होईल, आपल्या वड्या छान कुरकुरीत होईल। यामध्ये 1 पळी तांदळाचं पीठ घातलं आहे। हे डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया। खाली तळाला पीठ लागू शकते, त्यामुळे तळापासून हे पीठ सतत हलवून पीठ भाजून घेणार आहोत। पीठ भाजून झालेलं आहे। आता याला गार करायला ठेवूया, तोवर पुढची तयारी करूया। धुवून बाजूला ठेवलेले अळूचे पानं होते ना, त्यांच्या शिरा काढून घेऊ। तर पहा, सुरीच्या साहाय्याने या प्रकारे आपण हे शिरा काढून घेऊ। तर पहा, तुम्ही पाहू शकता, याच पद्धतीने आपण सगळ्या पानाचे शिरा काढून घेतले आहेत। एका लिंबाच्या आकारा इतकं चिंच घेतलं आहे आणि त्याच्या दुप्पट गूळ घेतला आहे। तर यामध्ये थोडं पाणी घालून बाजूला ठेवूया। तोवर वडीमध्ये घालण्यासाठी मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी हा असा दगडी खलबत्ता घेतला आहे। यामध्ये 3 हिरवी मिरची, 3 ते 4 लसूण पाकळ्या, थोडा धना आणि थोडा जिरा हे घालून हे जाडसर वाटून घेऊया। हा मसाला जाडसर असं मिक्सरमधून देखील फिरून घेऊ शकता। तर हा मसाला इथे मी असं जाडसरच वाटून घेतला आहे। हा मसाला एका वाटीत काढून घेऊया। हे इथे आपण भाजलेलं पीठ थोडं गार झालं आहे, एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये मसाले ॲड करूया। हळद अर्धा छोटा चम्मच, लाल तिखट 1 छोटा चम्मच, धने पावडर अर्धा छोटा चम्मच, मीठ चवीपुरतं। आपण वाटून घेतलेला मसाला घालूया। थोडा हिंग घालूया। चणा डाळीचं पीठ आहे म्हणून थोडं हिंग घातलेलं आहे। यामध्ये तीळ घालूया आणि जो आपण चिंच आणि गूळ भिजवून ठेवलं होतं, चिंचामधले असे हे बिया काढून घेऊया आणि गूळ आणि चिंच मिक्स करून घेऊया। अळूच्या पानामध्ये कॅल्शियम ऑक्सलेट क्रिस्टल असतात। हे क्रिस्टल अतिशय बारीक सुईसारखे असतात। ते तोंडाच्या, घशाच्या किंवा पचनसंस्थेच्या त्वचेला चिरतात आणि त्यामुळे तोंडाला किंवा घशात खवखवल्यासारखे वाटते। त्यामुळे आपण इथे चिंच आणि गुळेचं पाणी घालतो। चिंच नसल्यास 1 लिंबाचा रस देखील आपण यामध्ये घालू शकतो। यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला भजीचं कसं पीठ असतं ना, त्यासारखं पीठ तयार करून घ्यायचे। जास्त पातळ न करता मीडियम असं पानाला लावता येईल तसं पीठ तयार करून घ्यायचे। तर अळूचं पान या प्रकारे ठेवायचं, जेणेकरून जो गडद हिरवा खालच्या दिशेला आणि लाईट हिरवा वरच्या दिशेला आला पाहिजे। पाहू शकता, या पद्धतीने आपण पानाला सगळीकडे हे पीठ लावून घेणार आहोत। याच पद्धतीने आपण एकावर एक पान ठेवून पानाला पीठ लावून घेणार आहोत। बऱ्याचदा आपण काय करतो, पानं उलटसुलट लावतो, त्यामुळे रोल व्यवस्थित होत नाही आणि आपल्या वड्या तेलात टाकताच सुटतात। तर तुम्ही या पद्धतीने पानं लावून बघा, वडी अजिबात सुटणार नाही। तर हे पहा, एकावर एक मी 5 पानं लावले आहेत। सगळे एकसारखे पान नसतात, लहान मोठी पानं असतात। त्यामुळे काय करायचं, पहिला पान मोठा घ्यायचा, नंतर लहान लहान पान घ्यायचे।
हे पान दोन्ही साईडनी असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं पीठ लावून घ्यायचं आहे. वरची साईड पण या प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत. आणि आता याला बघा या पद्धतीने असं रोल करून घेणार आहोत. तर यामुळे आपला रोल एकदम टाईट होतो. तर पहा, हे इथे मी पानं लावून घेतले आहेत. आता याला स्टीम करायला ठेवूया. त्यासाठी ते कढईमध्ये पाणी ठेवलं होतं, त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे, वरती चाळण ठेवली आहे, त्यामध्ये हे अळूचे रोल ठेवूया आणि वरून झाकून 20 मिनिटं स्टीम करून घेऊया. तर 15 मिनिटानंतर पाहतोय रोल छान स्टीम झाले आहे. रोल मी पूर्णपणे गार करून घेतलेला आहे. आता वड्या पाडून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता किती पातळ वडी मी कट केली आहे, तरी एक पदरसुद्धा वडीचा सुटलेला नाही. पहा, तुम्ही पाहू शकता वडी किती छान बनून तयार आहे. आता याला आपण शॅलो फ्राय करून घेऊ. त्यासाठी ते तवा ठेवला आहे, तव्यावर तेल घालूया. तेलमध्ये थोडं तीळ घालूया आणि या वड्या या तव्यावर अलटून पलटून छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. वड्या दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया. मंद आचेवरच कुरकुरीत होईपर्यंत वड्या छान भाजून घेणार आहोत. वड्या तयार आहे, सर्व करूया. तर पहा, कुरकुरीत वडी तयार आहे आणि वड्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीत. तर पहा, तुम्ही पाहू शकता वडीला तेल अजिबात तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्हाला ही अळू वडीची रेसिपी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.